नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिनांक 20 मे म्हणजे कालच्या घडीला मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचारी किंवा नोकरदार संदर्भात घेण्यात आलेले 2 महत्त्वपूर्ण निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कालच्या घडीला म्हणजे 20 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचारी संदर्भात घेण्यात आलेले 2 महत्त्वपूर्ण निर्णय कोणते आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, दिनांक 20 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचारी नोकरदार संदर्भात घेण्यात आले 2 महत्त्वपूर्ण निर्णय। बघा, कॅबिनेट मिनिस्टर निर्णय डेटेड 20 मे। दिनांक 20 मे 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली। यामध्ये कर्मचारी हिताचे 2 महत्त्वपूर्ण कॅबिनेट निर्णय या ठिकाणी घेण्यात आले। बघा, पहिला आहे विशेष घटक करिता गृहनिर्माण। राज्य सरकारकडून विशेष घटक करिता यामध्ये राज्यातील कर्मचारी वर्ग, विमानतळ कर्मचारी, पत्रकार, माजी सैनिक, कामगार, माथाडी किरणी, स्वातंत्र्य सेनानी, कलाकार अशा विशेष घटकांकरिता गृहनिर्माण योजना राबवण्यात येणार आहे। त्याचबरोबर मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये रुग्णालय म्हणजे हॉस्पिटल जवळ रुग्णाच्या नातेवाईक यांना तात्पुरता भाडे तत्वावर स्वस्त दरात वास्तवासाठी गृहनिर्माण मार्फत घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या सर्व प्रकारच्या गृहनिर्माण योजना ह्या PM आवास योजनेच्या तत्वावर राबवल्या जाणार आहेत। केंद्र सरकारच्या वॉक टू वर्क या संकल्पनेच्या माध्यमातून सदर योजना औद्योगिक क्षेत्रातील गृहनिर्माण करिता भर दिला जात आहे। यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील राखीव असणाऱ्या 20% जागांपैकी 20 ते 30% जागा ह्या निवासी वापरकरिता वापरण्यासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश या ठिकाणी आहेत। दुसरा आहे बघा, मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णयामधील पुनर्वसन निधी, सामाजिक गृहनिर्माण प्रकल्प व सामाजिक उत्तरदायित्व निधी हे की फायदेशीर हा नोकरदार, महिला, विद्यार्थी, गृहनिर्माण, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी वापरण्यात येणार आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने दिनांक 20 मे म्हणजे कालच्या घडीला मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचारी किंवा नोकरदार संदर्भात घेण्यात आलेले हे 2 महत्त्वपूर्ण निर्णय कोणते आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।